हॅलो गाईज, आज आपण बघणार आहे की निफ्टी फ्युचर बाय किंवा सेल कसा करायचा कमी मार्जिन यूज करून. कारण तसं जर आपण फ्युचर बाय किंवा सेल करायला गेलो तर आपल्याला भरपूर मार्जिन लागते. बट कमी मार्जिन हाफ मार्जिन यूज केल्यानंतर करून पण आपण निफ्टी फ्युचर सेल किंवा बाय करू शकतो. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, सर्वात आधी आपल्याला जर बाय किंवा सेल करायचं क्लिअर करतो. आपण 2 डिसेंबर बघूया. 2 डिसेंबरचं चार्ट बघूया. तर इथं बघूया 2 डिसेंबर. निफ्टी आणि फ्युचरला ना मंथली एक्सपायरी असते, वीकली एक्सपायरी फ्युचरमध्ये नसतं. त्यामुळे थिटा डिकेचा काही प्रॉब्लेम नसतो. जसं आपलं ऑप्शनमध्ये असतं निफ्टीच्या की वीकली एक्सपायरी आहे, दर गुरुवारला एक वीकली एक्सपायरी असेल तेव्हा आपल्याला तो जर OTM असेल तर 0 होतो. तसं फ्युचरमध्ये नसतं. आता 2 डिसेंबरला आपण बघितलं, जर आपला व्ह्यू अपसाईडचा असेल मार्केटचा तर आपण काय करणार, ऑब्वियसली फ्युचर बाय करणार. 2 डिसेंबर तर फ्युचर बाय करणार. इथं फ्युचर बाय केल्यानंतर असा पे ऑफ चार्ट आपल्याला मिळतो. इथं आपण बघू शकता. तर इथं अनलिमिटेड लॉस आणि अनलिमिटेड प्रॉफिट असतो मित्रांनो. एकतर तुमच्या डायरेक्शनला गेलं तर अनलिमिटेड प्रॉफिट होऊ शकतो किंवा ऑपोजिट डायरेक्शनला गेलं तर अनलिमिटेड लॉस होऊ शकतो. त्यासाठी आणि मार्जिन बघितलं तर 70,000 एक लॉट सेल किंवा बाय करायला एवढी आपल्याला मार्जिन लागणार आहे. तर ही मार्जिन कमी कशी करायची, जर आपण एक फ्युचर बाय केला इथं तर त्यानंतर मार्जिन कमी करण्यासाठी त्याला हेज करायचं. हेज कसं करायचं, तर आपण एक दूर आउट ऑफ द मनीचा पुट बाय करायचा. पुट का बाय करायचा, कारण आपण फ्युचर बाय केलेलं आहे. जर मार्केट वरती गेलं तर आपल्याला प्रॉफिट होणार आहे, पण आपला लॉस केव्हा होणार आहे, मार्केट खाली गेलं तर. आणि हा लॉस लिमिट करण्यासाठी आपण एक पुट बाय करायचा. म्हणजे जर मार्केट खाली जातात आपल्याला फ्युचर लॉस देणार, पण आपण बाय केलेला पुट कुठंतरी हेज केल्यानंतर तो प्रॉफिटला लॉसला लिमिट करणार. त्यासाठी आउट ऑफ द मनीचा आपल्याला एक पुट बाय करायचं. हे बघा, आपण पुट बाय केल्यानंतर आपला मॅक्स लॉस अनलिमिटेड झालेला आहे 19,000 आणि प्रॉफिट मात्र अनलिमिटेड आहे. त्यामध्ये आणखी तुम्ही बघणार तर पॉसिबिलिटी ऑफ प्रॉफिट तेवढंच आहे 49.2. आधी 50% होतं आणि मार्जिन मात्र बघितलं तर 70,000 लागत होतं, ते आता फक्त आपल्याला 38,000 लागतं आहे. म्हणजे जवळजवळ हाफ मार्जिन लागतं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण यूज केल्यानंतर, हेज केल्यानंतर फ्युचरला पुट बाय करून आपलं मार्जिन हाफ होतं आणि आपला लॉस लिमिटेड होतो. आता आपण बघूया, आपला व्ह्यू अपसाईडचा असल्यामुळे आपण फ्युचर बाय केलेलं आहे. तर बघूया, आपल्या पोझिशन्स आहेत 2, फ्युचर बाय मंथली एक्सपायरी आणि फ्युचर बाय केलेला मंथली एक्सपायरीचा आणि पुट बाय केलेला वीकली एक्सपायरीचा. तर आपण 5-5 मिनिटांनी पुढे घेऊया. हे बघा, आपलं प्रॉफिट बघा मित्रांनो, 2100, 2400. आपण यूज केलेल्या मार्जिनवर आपल्याला जवळजवळ 6%चा गेन मिळत आहे. एकतर आपण इथं क्लोज पण करू शकतो पोझिशन. हे बघा मित्रांनो, 2600. एंड ऑफ द डेला बघितलं तर 5870 रुपीज. अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्हाला फ्युचरमध्ये बाईंग किंवा सेलिंग करायची असेल तर तुम्ही हेज करून प्रॉफिट अनलिमिटेड घेऊ शकता आणि मॅक्स लॉस लिमिट करून कमी मार्जिनमध्ये सुद्धा फ्युचर बाईंग किंवा सेलिंग करू शकता. हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर आणि लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी आणखी असेच व्हिडिओ घेऊन येणार. टेक केअर.